कारण आज हे या घरात आहेत ते तुझ्यामुळे. खरं तर तू बाहेरून आली होतीस, पण पण तू माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस. हे तेव्हा घराबाहेर होते. आणि मी ह्यांना चोरून भेटायचे. पण जान्हवी तेव्हा तू मला बराचदा पाठीशी घातलंस. खरं तर मला माणूस म्हणून मला माणूस म्हणून तू विश्वास दिलास, आधार दिलास. तुझ्या नवऱ्याचं किंवा घरातल्यांचं ह्यांच्याविषयीचं मत ऐकून तू असं सहज म्हणू शकली असतीस जान्हवी की आपण ह्यात कशाला पडा. पण तू तसं नाही म्हणालीस. मी आईंच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या गुरूंविषयी बोलले ना, खरं तर जान्हवी ती तूच होतीस. ए छोटी आई, असं इमोशनल नाही व्हायचं. आपण खेळतोय की नाही. जान्हवी चलो कमॉन, तू शिक्षा सांग तिला. ए मी सांगू? शरू तुला मी सांगणार शिक्षा. शरू तू नाच कर. हा वेळ लागला काय? चल. अहो केवढ्या मोठ्यानं ओरडताय. मी एक काम करू का? त्यापेक्षा मी फुगडी घालू का? इंदुवहिनी तुम्ही माझ्या बरोबर फुगडी घाला. माझ्या बरोबर का? नो नो, आय वॉन्ट फुगडी विथ यू. पण आय वॉन्ट फुगडी विथ यू. बट आय वॉन्ट फुगडिंग विथ यू ना. तुझी शिक्षा मी का भोगायची? नाही ना, मी नाही. असं काय करता इंदुवहिनी? मी एकटी फुगडी कशी घालू मग? नाही तर मग शिक्षा कॅन्सल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शरयू तू खाणा घे. आई मला माहित आहे तुला खूप येतात. बर घेते. हा नीलनभी आकाशी उगवतो शशी. नीलनभी आकाशी उगवतो शशी. लक्ष्मीकांतरावांचं नाव घेते. जान्हवीच्या आठवणी सांगण्याच्या दिवशी. जान्हवी बस स्टॉपवर भेटलो मी तुला. इट वॉज नथिंग लेस दॅन अ मिरॅकल. जान्हवी तुझ्यामुळे मी या घरात आलो. तुझ्यामुळे. आणि मला खरंच तुझं कौतुक वाटतं की तुझ्यामुळे मी या घरात आलो. हे कधीही तू अभिमानानं तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून कधीही दाखवलं नाहीस. खरंच कौतुक वाटतं. तुझ्यामुळे मला हे घर मिळालं, माझी फॅमिली मिळाली, माझा श्री मला मिळाला, सगळं मिळालं. मला असं वाटत होतं की श्रीला मी नकोय ना. आय वॉज लिटल स्केप्टिकल. तेव्हा मला असं वाटलं की आपण श्रीला थोडी स्पेस देऊया. तेव्हा तू मला सांगितलंस स्पेस दिल्यानं अंतर वाढेल. तुम्ही त्याला प्रेम द्या आणि त्या प्रेमानं अंतर कमी होईल. मला
कधी कधी ब्लाइंडली कोणाला तरी ऐकावं असं वाटतं. तसं माझं तुझ्या बाबतीत झालं आणि नक्की केलं की फक्त तुझंच ऐकावं. And just because of you, I am here with my family. Thank you, Jannavi. Thank you. बाबा कितीही इमोशनल झाला असलात ना तरीही तुम्हाला तिची शिक्षा ऐकावी लागणार आहे. ए बाबा, माझ्या वयाचा विचार करून काय ती शिक्षा द्या आपली. येस, डोंट वरी. ए, मी एखादा पदार्थ बनवू का कॉन्टिनेंटल? नाही, नको दादा, ती आम्हाला शिक्षा ठरेल. तुला शिक्षा आम्हाला झुकिनी झुकी नको, मग दुसरी काय शिक्षा? हा, दुसरी शिक्षा जान्हवी. आपण आई बाबांना फुगडी घालायला सांगूया का? अरे काय फुगडी? माझ्या बरोबर ती तयार नव्हतं ना फुगडी घालायला तुमच्या. बरं, एक पडशील. चला start. सॉरी. अमेरिकेत फुगडी अशी खेळ. सॉरी. वा, बसा बसा बसा. ओके ओके दोघे ओके. धडधड वाढते ठोक्यात. जान्हवी बद्दल. जान्हवी, सुरुवातीला आपल्यात खूप गैरसमज होते, म्हणजे माझ्याकडून जास्त. माझ्या समोर तुझी एक खोटं बोलणारी मुलगी अशी इमेज झाली होती. मला तुमच्या दोघांचं लग्न व्हायला नको होतं. मी तुला सांगितलं ना, श्रीमध्ये आणि माझ्यामध्ये तात्विक वाद व्हायचे. ह्या बाबतीतही आमच्यात मतभेदच होते. पण श्रीचं तुझ्यावर एवढं प्रेम होतं की मला माघारच घ्यावी लागली. खरं सांगू, इतकी वर्ष बिझनेस केलेली मी बाई, पण जसं श्रीनं मला बिझनेस करण्यात मागे टाकलं तसं माणसांची पारख करण्यातही तो हुशार ठरला माझ्यापेक्षा. आणि त्यानं तुझी निवड करून हे सिद्ध केलंय. आणि या घराला एक चांगली सून मिळाली. मी हरले जान्हवी, पण या पराभवाचाही मला आनंदच आहे. आता मला शिक्षा. आई, अगं आम्ही तुझी मुलं, हीच तुला शिक्षा आहे. असं काही नाही हं कांता. आई होणं माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आहे. अगं, कांतासारखा मुलगा झाला तरी. ए दादा, आईचे केस ना बेबीमुळे एवढे पांढरे झालेत. ए काही नाही, तुझ्याच मुळे झालंय सगळं. पुरे पुरे. शिक्षा सांगा. आईची मी सांगू? हं? एखादा छानसा श्लोक म्हणा ना. मी रोजच ऐकते, आज सगळे एकत्र ऐकतील.
बोर होतेस ना? श्लोक श्लोक छोटासाच सांगते हा. आणि तो रामदासांचा नाहीये. काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक काकयोः वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिका. याचा अर्थ कळला का? बर. कावळा काळा असतो, कोकिळ काळा असतो, दोघांच्यात फरक काय? पण वसंत ऋतू आल्यानंतर कावळा हा कावळा असतो आणि कोकिळ हा कोकिळ असतो जो गातो. टिक टिक वाजते डोक्यात. जान्हवी, काय बोलू मी? सगळ्यांचं सगळं बोलून झालंय आणि मला त्यापेक्षा वेगळं खरंच काही बोलायचं नाहीये. तक्रार नकोय, मुद्दा सांग. सांगतोय. जान्हवी, तुझ्याशिवाय आम्ही, आमचं घर आणि तुझ्याशिवाय आमचा श्री, हे मी कधी इमॅजिनच करू शकत नाही. तू आम्हाला सगळ्यांना, आमच्या घराला आणि आमच्या श्रीला फक्त या जन्मातच नाही तर पुढच्या प्रत्येक जन्मात हवीस. ऍक्च्युली मी इतक्या वेळीच्या बाजूला बसलो, ही मला शिक्षाच आहे. तरी सुद्धा तुला एक काम कर, बेबीची नक्कल कर ना. ए काय उगाच कांता कांता तू वाटेल बोलूस. कांता कांता असं करतो कसं? कांता हे आई सांग ना बघ. कांता कसं करतो बघ. वा वा वा. काकाला 2 शिक्षा. आमची फरमाईश. तू एक मस्त रोमॅन्टिक गाणं म्हण. श्री, काय रे रोमॅन्टिक वगैरे काय? अरे ही शिक्षा थोडीच आहे, रोमॅन्टिक गाणं ना. चला. काटे नहीं कटते दिन ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहता हूँ. बस बस. इंदू वहिनी. Why you are all look at me? अहो असं काय करता इंदू वहिनी? आपण जान्हवी विषयीच्या आठवणी सांगतोय ना, तुम्ही सांगा ना. जान्हवी, I like. काय एवढंच? ते सगळ्यांना माहिती आहे. आठवण सांगा, आठवण. हा, आठवणी खूप आहेत, म्हणजे मोर आठवणी. सांगा, एक तर सांगा. खर तर अमृत आणि हे गेल्यानंतर कशासाठी जगायचं तेच कळत नव्हतं मला. त्यावेळी जर माझी ही शिवणाची कला माझ्या बरोबर असती ना, तर कदाचित मी लवकर सावरले असते. आपण हसत असतो ग सारखे, पण बरेचदा आतली पोकळी भरून काढण्याचा एक प्रयत्न असतो, केविलवाणा प्रयत्न. मग लटकी भांडणं, रुसवे फुगवे,
शरयू होती म्हणून. दुसरी तिसरी कोणी असती ना तर खरंच माझ्याशी भांडली असती. इंदू वहिनी, जान्हवी, तू मला माझी कला परत मिळवून दिलीस. तुम्हा दोघांमुळे खरं तर मी माझं बुटीक चालू करू शकले. थँक्यू. I am not over. I am still talking. Jahnavi, you help Shri. Shri help me. Thank you. You only gave me stitching and my business happened. Thank you. And I love you. And I love all to you same. शिक्षा 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 गाणं गाणं म्हणायचं. गाणं. आई ते म्हणू का? क्षणभर. हा, क्षणभर उघड नयन देवा. म्हण म्हण. हा, म्हण म्हण. मुमेंट भर ओपन आईज गॉड. वा 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 वा. मला पूर्ण येते का? मस्त मस्त म्युझिक. आता कुणी काही बोलणार नाहीये. हा, मी काय म्हणते जान्हवी, तू बेबीला स्वतःचा मार्ग शोधायला मदत केलीस नाही, खूप छान केलंस. हो ना, त्यामुळे ना त्यांचं जरा इतरांवरचं चिडणं कमी झालंय. आणि भूतकपणाही कमी झालाय. हो, आणि मुख्य म्हणजे काम करायला लागली. आणि एकदम मनापासून करते. आणि आवडीचं काम आहे तिच्या. बाहेर पडल्यामुळे ना जास्त आनंदी असतात. किती वजन कमी झालं बघ तिचं, नाही का? काय झालं बेबी वंस? बोला ना, आठवण सांगताय ना. नाही, मला काही म्हणायचंच नाहीये. ओके, फर्स्ट क्लास. पुढे. एक मिनिट. जान्हवी, मला खरंच हेच सगळं म्हणायचं होतं. थँक्यू. पुढे पुढे चला. पुढे काय? शिक्षा. मला शिक्षा. हाऊस आहे. भाऊजी, शिक्षा द्या. शिक्षा. मी हा का? अरे असं बेबी, तुझं अत्यंत आवडतं काम आहे बेबिया. आमच्या सगळ्यांसाठी फक्कड चहा बनव. चहा नाही करणार मी. नाही, चहा नाही करणार. गेम संपल्यानंतर कर. चालेल. ओके, चला. चला, म्युझिक. जान्हवी, माझं ना एका मूर्ख माणसाबरोबर लग्न होणारच होतं, पण वाचले मी. महाराजांबद्दल काहीही बोलायला लागला होता तो. मी म्हटलं अत्यानंद महाराजांबद्दल. सरू, जान्हवी बद्दल आठवण सांगायची आहे, अत्यानंद बद्दल नाही. तेच सांगते हो. जान्हवी, तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे ना इतक्या वर्षांनी माझा दाखवण्याचा कार्यक्रम झाला. थँक्यू. एक मिनिट. सरूला मी शिक्षा देणार आहे. काय? तू संपूर्ण दिवस अत्यानंद महाराजांबद्दल काहीही बोलायचं नाहीस. आई थांब ना प्लीज. आता मला थांबवू नकोस पिंट्या. या आधी तुझ्या सांगण्यानुसार मी थांबले होते, पण मी आता थांबणार नाहीये. नाही, मला जगायचंच नाही. अरे जगून तरी काय उपयोग आहे माझा? अगं तुम्ही दोघेही असे वागलात तर मला नाही कळत मी काय करू. तेच तर दुःख आहे ना. आईच्या म्हणण्याप्रमाणे वागला असतास ना तर सगळं या आधीच कळलं असतं तुला. आई आपण आत्ताच बोलूया का? काही फायदा नाहीये.
अगं पण मी म्हणालो ना मी बोलतो बाबांशी. पालथ्या घड्यावर पाणी आहे पिंट्या. अगं पण आई प्रयत्न तर करू देत. खूप पाहिलेत मी तुझे प्रयत्न. या आधी काही जमलंय का तुला काही प्रयत्न करून? ना शिक्षण ना धंदा ना नोकरी. अरे पैसा मिळवत असतास ना तर काही हिंमत होती का कोणाची माझ्याशी असं वागण्याची? पिंट्या, ज्या आईचा मुलगा धड नाही ना त्या आईला सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावीच लागतात. आणि तुला तरी माझी काय किंमत आहे? आता ही घर सोडायची वेळ आली आहे ना म्हणून. नाही तर तू तरी काय प्रेमाने वागत होतास माझ्याशी. तुझं सगळं व्यवस्थित चाललंय ना. मग आई जगली काय आणि मेली काय, काय फरक पडतो? आई असं नको ना बोलूस. मी ताईशी बोलतो. हे बघ ताई करेल काहीतरी. ताई बोलेल बाबांची. बाबा ऐकतील ताईचं. पण हे आई ऐक ना ग प्लीज ना. बस झालं नाही सगळं. आता अति होत आहे. खूप ताणलं जात आहे. मला तर काही कळतच नाहीये मी काय करू. प्लीज तू चल ना ग घरी प्लीज. हो पुढे मी आले. तू येशील ना नक्की? हो हो ये. अगं बाई, ह्या सगळ्यात मी जानूला कशी विसरले?